पोरांनी वस्तीवर जाऊन 3 कोंबड्या कापून आणल्या वाटतं. त्यांचा काहीतरी बिर्याणीचं बेत दिसतो. आलं लसूण पेस्ट आणि मीठ सगळं चोळून घेऊ राहिलं आहे सर्विस ते चिकनला. सकाळपासून त्यांचं असंच काहीतरी चाललं होतं, गावरान कोंबड्या आणू आणि मस्त गावरान कोंबडीची चुलीवरची गावरान मस्त बिर्याणी करू असं काहीतरी प्लॅन. तर चिकन बिर्याणी मसाला टाकतंय ते पोरं. हा पण इकडं फोडतोय दिसला आणि हा आपला घरचा मसाला घेतलाय आता. आणि यांची मस्तपैकी गावाकडे येऊन चिकन बनवण्याचा म्हणजे चिकन बिर्याणी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर त्यांना चुलीवरची चिकन बिर्याणी खायचीच होती आणि त्यांनी मस्तपैकी बेत बनवलेला आहे. आता घरचा मसाला टाकतोय. हे दोघं निरीक्षण करतायत. त्यांना पण शिकायची आहे, इच्छा आहे म्हणून ते त्याच्या हाताखाली लुडबुड करतायत दोघं पण. लुडबुड नाही, मदत करतायत. ओके ओके हो, नुसतीच लुडबुड. आता हा कोणता मसाला? धना पावडर. आता ही धना पावडर टाकतोय का? हो. आता ही गावरान पद्धतीने बनवायचं म्हटलं काय टाकलेलं काय नाही सांगतो. मसाला कोणते कोणते मसाले ऍड करतो टाकतो, पण करणार मात्र तुम्हाला नाही होत का त्रास? यांचं मस्त चूल पेटवण्याचं काम चाललंय मामाशाचं. आणि हा मोठा भासा गेलाय तिथं आता सगळ्यांना बाजूला करून तो मस्त पैकी चूल पेटवणार आहे. आता काय यांनी परत आंबारी मसाला चांगला तो इतके मसाले टाकणार. हा पण बिर्याणी एकच मसाला. बस खूप झाली. कोणाला दही टाकायचं? बस ओंकार एवढं नको टाकू. हा भेटेल ना. 4-5 वाजता खूपच पाऊस झाला होता, त्यामुळे चूल सरपण सगळंच ओलं झालं होतं आणि त्याच्यामुळे ते काही पेटतच नव्हतं. सक्सेस झालेलं सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता मस्तपैकी चूल पेटवणं सक्सेसच केलेलं आहे. आता मस्त चुलीवरची बिर्याणी खायची. हे सगळे हा ओंकारनी तर आता मेन पॉइंटच मार. इकडे व्हेजवाल्यांचा गोंधळ चालू आहे. आमच्या आई साहेबांचा मस्त सफरचंदाचा नाश्ता चालू आणि वहिनी इकडे कांदा कापू राहिल्या. मामीचं मस्त पुस्तकाचं काम चाललंय. आपल्या हातात सगळं नाही नाही ते बाहेर तर इथं तांदूळ त्या मोठ्या पातेल्यात टाकावं लागेल शिजायला जास्त पाणी. भाऊंचा मुलगा पातेल काढतोय. पण डोक्यात अरे खूप पातेल आतमध्ये. डोकं सांभाळा वहिनी. हाती त्याला पण जमलं नाही. आता परत दुसरं पातेलं काढायला आले. यांनी फार 2-3 पातेले काढले. इथं पण एक मांडून ठेवलंय. आणि इथं छोटे पातेले घेऊनच बेजार आहे प्रिया. बापरे गॅसवरती पडशील. खुर्चीला हात लावून का होतंय? कसली भाजी बनवता? बटाट्याची. हे टाकू का आता? इकडं खडा मसाला लिंबू टाकून पाणी उकळायचं काम चाललेलं आहे आमच्या वहिनीचं. बिर्याणी काही खात वगैरे नाही पण करायची इंटरेस्ट आहे चांगला.
काय तांदूळ होत्या काय मस्के मॅडम? मस्के मॅडम म्हटल्यावर लई गोड हसू आलेलं आहे. मी पातेल्याला मातीचं गोड लावून आणले जळू नये म्हणून आणि मस्त पैकी आता चुलीवर ठेवले. हे 2 कॅमेरा म्हणे ना काही टाकण्यापेक्षा ना ते दाखवणे म्हणजे तुमचा गोंधळ दाखवायचा होता मला म्हणून तर मग मी तेच करायला लागले ना. सर्वेशनी तर डायरेक्ट मोठ्या मामीलाच हाताशी धरलेलं आहे बिर्याणी बनवण्यासाठी. त्या पण खात नाही, तिघी पण खात नाही आणि पोरांना तर धरलंच होतं एवढा वेळ. त्याच्यातच धुतलं त्याच्यातच केलं. ते यांचा कुठेतरी दौरा दिसतोय गाडी पुसून जायचा. त्यांना काय बिर्याणी खायची नाही म्हणून आता हे सगळे हॉटेलला चाललेले आहेत माणसं आणि बिर्याणी फक्त मुलं खाणार आहे. हे 4 जणी व्हेज खाणार आहेत त्यामुळं त्यांचा काही प्रश्नच नाही. आणि या दीर भाऊजाईचे भांडणं असते की कॉमेडी असते तेच काही कळत नाही. त्याच्यावर ताट लावून टाकायचं. भात इथं दाखवायला आणलाय प्रिया. बिर्याणी हा बनवतोय पण त्यांनी एवढे माणसं कामाला लावलेत. भात करायला 2, कांदा परतायला, चूल पेटवायला वेगळे, हाताखाली मसाले द्यायला वेगळे, कांदा कापायला वेगळे होते. सर्विस किती लांब झालाय आता? सर्वेशनी छानपैकी कांदा परतून घेतलेला आहे. आता याच्यामुळे मी पण फोन पे करून घेणार, माझा तोटा नको व्हायला. मग काय केलं त्याचं? अगं नाही घेतलं त्याला म्हटलं तिकडे रुबाब आणि ते शर्ट अशी होती मी ती कॉलेजला घालते नाही घरी घाल. मग रिटर्न घेतला का तू? तुझा शर्ट त्याच्यातच पडलेला 4 आणले. माझा नाही त्याचा गबस. हा दिलं त्याचा शर्ट दिला मी परीक्षित दादाला दिलाय ते. हा ना याचा पण आले. सर्वेश बाळा हे हलून घे, त्यांच्या नादी नको लागू, हे जाईन डागून सगळं. तुम्ही बघू शकता चिकनचा कलर किती छान आलेला आहे मसाल्याचा. त्याला आला तुझं. सर्वेश ह्या चिकनला हलव ना, मग तो आणा चेंज करून त्याला. मामीन जर खालून जास्त जाळ लावला ना जाईन ते डागून. हे सगळे मोबाईल मध्ये बिझी झालेत. आता बिर्याणी काही लवकर होईना, मग चाललंय यांचं टाइमपास. शिजलक बघतोय, आपण बिकन काढले आणि मीठ कमी शिजायचं. खायची नाही एवढी खाऊन तेवढी कळत मग काय मामीचा आग्रह. मामी पुढे घेऊन जा.
तिखट नाही अजिबात. चमचा येत काय बघणार. तिखट होईल. तुमच्या व्हिडिओसाठी केलं भात जास्त असतो ना ते तिखटच पाहिजे. काय करू मारायचं होतं वल्लच होतं ते मग नोट चालते अरे देवा. मामी बघा किती भारी चालले दूर राहिला एकत्र बसाने एकाच ताटात घ्या. तुमचं नॉनव्हेजला मी हात लावलेला आहे. मस्त पैकी बिर्याणी झालेली आहे. बिर्याणीचा वास एकच नंबर सुटलेला आहे आणि आता असं झालंय कधी खाईल एकच नंबर बिर्याणी दिसू राहिली. आता खाऊन बघणार आहोत आम्ही. तुम्हाला माहित नाही तर बोलू नको. खाते ना रे सर्व. मग बिर्याणी सांग कांदा लिंबू कोशिंबीर खाते लोक. कोशिंबीर काय पण तू दही पाहिजे. आता इथं खेड्यात कुठं कलर मिळणार वहिनी आणि केमिकल असतं म्हणून नको म्हटले पोरं. मग आम्ही साधी पांढरी शुभ्र आणि मसाल्याची गावरान बिर्याणी बनवलेली. सर्वेशनी बनवण्यापासून तर वाढण्यापर्यंत पूर्ण काम केलेलं आहे हौशीने. आता मुलांचे आवाज एवढे कमी झाले ते बिर्याणी खाण्यात दंगच झाली. त्यांना फारच आवडलेली दिसती. फार शांतच होऊन गेले. मीठवाले पण आमच्या संग जेवायला बसलेले आहेत आणि मामी करायचं काम चाललेलं आहे. कोणती मामी माझे गेलेले सगळ्याकडून 5-5 घ्यायचे सर. माझे आले आता 2 कडून 5 पैसे.